जोडावाच लागत नाही। या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जेवढे म्हणून संत झाले, सगळेच्या सगळे संत अधिकार संपन्न। ज्याचा त्याचा अधिकार वेगळा आहे, ज्याचं त्याचं अधिष्ठान वेगळं आहे, ज्याचं त्याचं कार्यकर्तृत्व वेगळं आहे। या अखंड महाराष्ट्राची संस्कृती उभा करताना बहुतेक देवगिरीचे सर्वात शेवटचे प्रशासक राजा रामदेवराय, राजा कृष्णदेवराय, आणि त्या काळामध्ये लोकांची धर्माच्या बाबतीत, देवाच्या बाबतीत, देशाच्या बाबतीत प्रचंड अनास्था निर्माण झाली। कोणी कुणाला मानायला तयार नव्हतं। देव नावाच्या गोष्टीला किंमत राहिली नव्हती। बहुतेक धर्म बुडतो की काय असं संकट निर्माण झालं। त्यावेळी या महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदायाच्या नाभामध्ये 3 सूर्य प्रगटले आणि ऐका, त्या सूर्यांनी प्रचंड मोठं स्थित्यंतर केलं, बदल केले। ते 3 सूर्य कोणते? विठ्ठलपंत कुलकर्णी आणि रुक्माई माता या दोघांच्या पोटी जन्माला आलेले 1195 निवृत्तीदादा, 1197 ज्ञानोबराय, 1199 सोपान काका आणि 1201 आदिमाया आदिशक्ती मुक्ताई, या सगळ्यांनी या महाराष्ट्राला, धर्माला, देशाला दिशा देण्याचं काम केलं। पण त्यातही ज्ञानोबरायांचा अधिकार विशेष एवढ्यासाठी, ज्ञानोबरायांनी सकल भागवत धर्माचा पाया रचला। ज्ञानदेवे रचला पाया, उभारले देवालया। वारकरी संप्रदायाची इमारत उभा करायची ठरली आणि पाया रचण्याचं काम ज्ञानोबरायांनी केलं। इमारतीला पाया घातला की आधार देणं गरजेचं असतं, खांब देणं गरजेचं असतं। आणि वारकरी संप्रदायाच्या पवित्र इमारतीला खांब देण्याचं काम पैठणच्या नाथांनी केलं। जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत, या न्यायानं पाया ज्ञानोबरायांनी घातला, आधार नाथांनी दिला। पण संप्रदायाचा विस्तार करायची जबाबदारी बहुतेक शिंपी समाजामध्ये जन्माला आलेल्या नामदेवरायांवरती आली। म्हणूनच की काय, नामदेवरायांनी महाराष्ट्रापुरता मर्यादित असणारा हा संप्रदाय पंजाबापर्यंत नेऊन पोहोचवला। आपल्याकडं मराठी साहित्य संमेलन होता, त्यातलं एक मराठी साहित्य संमेलन पाठीमागल्या काही वर्षापूर्वी घुमानात झालं। घुमान पंजाबात असणारं घुमान, त्या घुमान या नगरीमध्ये मराठी साहित्य संमेलन झालं। त्याचं कारण असं आहे, त्या शिखांचा जो पवित्र ग्रंथ आहे गुरुग्रंथ साहिबा, त्या गुरुग्रंथ साहिबामध्ये नामदेवरायांचे 65 दोहे सापडतात। आणि नामदेवरायांचं साहित्य बघितल्यानंतर पंजाबातल्या लोकांनी हट्ट केला, जर समजा 65 दोह्यामध्ये एवढं सामर्थ्य असेल तर तुमच्या सकल मराठी साहित्यामध्ये किती ताकद असेल। आमची अशी इच्छा आहे, एकदा तुमच्या साहित्याचा आम्हाला अंदाज घ्यायचा, एकदा तुमच्या साहित्याचा आम्हाला आस्वाद घ्यायचा। म्हणून तिथल्या लोकांनी विनंती केली साहित्य परिषदेला, आणि एक मराठी साहित्य संमेलन पंजाबातल्या घुमानाला संपन्न करण्यात आलं। महाराष्ट्रापुरता मर्यादित असणारा हा संप्रदाय पंजाबापर्यंत नेण्याचं काम नामदेवरायांनी केलं। नवे या संप्रदायाचा विस्तारच नामदेवरायांनी केला। पाया ज्ञानोबरायांनी घातला, खांब नाथांनी दिला, विस्तार नामदेवरायांनी केला। पण नामदेवरायानंतर बरीच वर्ष या महाराष्ट्रामध्ये प्रचंड मोठी पोकळी निर्माण झाली। असं सोनवलकर ऐकू नको, त्याच्या पाठीमागचं कारण असं, सोनवलकर महाराज नामदेवरायानंतर बरीच वर्ष पुन्हा कुणी संतच झाले नाही। आणि मी थोडं धाडसाने एक वाक्य बोलतो, चांगली माणसं शांत झाली की वाईटाला पेव फुटतो एवढं मात्र नक्की। चांगली माणसं गप्प बसली की वाईटाला तोंड फुटतं एवढं मात्र निश्चित। जबाबदारी नाही का, समाजात वाईट माणसं वाईट आहेत म्हणून समाज वाईट नाही, नीट आहे का? वाईट माणसं वाईट आहेत म्हणून समाज वाईट नाही, चांगली माणसं शांत आहेत म्हणून समाज वाईट आहे, म्हणून समाज वाईट आहे। त्या काळात हे तसंच झालं। नामदेवरायानंतर पुन्हा कोणी संत झाले नाहीत।
धर्मावर एवढं मोठं संकट आलं, धर्मावर एवढी मोठी ग्लानी आली, जर समजा तुमच्या घरामध्ये ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ मिळाला, तुमच्या घरामध्ये रामायण महाभारत मिळालं, तर तुमचा शिरच्छेद केला जात होता, तुमच्या कत्तली केल्या जात होत्या. अशा वेळेला छत्रपती शिवाजीराजांनी स्वराज्य निर्माण करण्यासाठी शपथ घेतली आणि देहूतले एका महात्म्याच्या लक्षात आलं. काय काय लक्षात आलं? हा महाराष्ट्र उभा करायचा झाला, हे स्वराज्य उभा करायचं झालं, तर हे स्वराज्य फक्त वारकऱ्यांच्या तलवारीवर उभा राहणार नाही. ह्याच्यासाठी वारकऱ्यांनी सुद्धा पताका हातात घेऊन उभा राहावं लागेल. म्हणून जगद्गुरु तुकोबा कीर्तनाला उभा राहिले. आमच्यासारखे घर भरण्यासाठी उभा जगाचं कल्याण व्हावं, जगाच्या कल्याणा संताच्या विभूती देह कष्टविते परपकारे. किंवा मग देवकर बुवा बुडत असे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून या समाजाचा चाललेला ऱ्हास बघून जगद्गुरु तुकोबा उभा राहिले. ज्या काळामध्ये ज्ञान मिळवणे हे एका विशिष्ट वर्गाची मक्तेदारी होती, त्या काळात तुकोबारायांनी छाती ठोकून सांगितलं, वेदांचा तो अर्थ आम्हासीचा ठावा, वेदांनी वाहवा फार माथा. अरे हा संप्रदाय सगळ्यांना परवानगी देतो, सकलांशी येथे आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरीच्या नामे. म्हणून यारे यारे लहान थोर याती फलती. थांबा थांबा थांबा, याती भलती म्हणजे कुठल्या बी जातीचा? हो, आमच्या वारकरी संप्रदायानं कुठल्याच जातीला पायाखाली तुडवलं नाही आणि कुठल्याच जातीला मस्तकावर घेतलं नाही. हा संप्रदाय जातीवर प्रेम करणारा संप्रदाय नाही, हा संप्रदाय महाराष्ट्राच्या मातीवर प्रेम करणारा संप्रदाय आहे. या संप्रदायामध्ये बहुतेक जातीला किंमतच नाही, आणि जर जातीला किंमत असती तर पंढरपुरात गेल्यावर पांडुरंगाच्या आधी चोखोबरायाच्या पाया पडावं लागलं नसतं, चोखोबरायाच्या पाया पडावं लागलं नसतं. उलट तुकोबा सांगतात, तुका म्हणे नाही जाती सवे काम, ज्याचे मुखी नाम तोची धन्य. सत्यजित दादा, एक वाक्य, अशी कोणतीच जात नाही ज्या जातीत 100% माणसं वाईट आहेत. काय म्हणतो? या जगात अशी कोणतीच जात नाही ज्या जातीत 100% लोक वाईट आहेत. अजून बोलतो भाऊ, या जगात अशी कोणतीच जात नाही ज्या जातीत 100% लोक चांगले. नाहीतर अशी कोणती जात आहे ज्या जातीत माणसं दारूच पीत नाही. ऐका, तुकोबाराय म्हटले, ज्या संप्रदायात आम्ही राहतो या संप्रदायात सगळ्यांना महत्व आहे. कुणीही या, नर आला चालेल, नारी आली चालेल, यारे यारे लहान थोर याती भलती नारी नर, करावा विचार न लगे चिंता कवनाशी. तुकोबाराय कीर्तनाला उभा राहिले आणि त्या तुकोबांनी शांत झालेला धर्म, शांत झालेला देश स्वतःच्या कीर्तनातून जागा केला. ज्या संप्रदायाचा पाया ज्ञानोबरायांनी रचला, ज्या संप्रदायाला आधार नाथांनी दिला, ज्या संप्रदायाचा विस्तार नामदेवरायांनी केला, त्याच संप्रदायाच्या कलस्थानी शोभण्याचा मान मात्र जगद्गुरु तुकोबारायांना गेला. तुका झाला से कळस, भजन करा सावकाश. या न्यायानं वारकरी संप्रदायाच्या कलस्थानी शोभणारे संत जगद्गुरु तुकोबाराय आजच्या अभंगामध्ये मात्र
अतिशय सहज साधं सोपं बोलतात. बोलणं अतिशय सहज आहे, साधा आहे, सोपं आहे, पण विचार करायला लावणारा एवढं मात्र निश्चित आहे. तुकोबरायांच्या मुखातली भाषा आहे. तुम्ही अट्टहास केला म्हणताय खरं, पण आमची एक शंका आहे. आणि असंच राहतं बहुतेक ताई, जवळच्या माणसांचा बराच वेळ शंका घेण्यातच जातो. लांबची माणसं सहज विश्वास टाकतात. तुकोबा, आमची एक शंका आहे. काय? तुम्ही अट्टहास केला म्हणताय. हो. तुम्ही प्रयत्न केला म्हणताय. हो. आम्ही तुमचं एक चरित्राचं पुस्तक वाचलं, पांगारकर नावाच्या लेखकाचं, ज्या पांगारकरांनी संसारी तुकोबाराय, साधक तुकोबाराय, सिद्ध तुकोबाराय आणि संत तुकोबाराय असे 4 भाग केलेत. त्यात त्यांनी तुमच्या चरित्राचा संबंध उलगडा केलाय. त्यांच्या पुस्तकात आम्ही एक गोष्ट वाचली, म्हणजे तुम्ही रागवणार नसाल तुकोबा तर आम्हाला एक शंका विचारायची आहे. तुमच्या बापजाद्यांनी जेव्हा हा प्रपंच तुमच्या हातात दिला, थोरले बंधू सावजी ते विरक्तीला प्राप्त होऊन घर सोडून निघून गेले. वडिलांचं म्हणजे ओल्होबांचं वय झालं म्हणून त्यांनी हा प्रपंच तुमच्या हातात दिला. आपल्या भाषेत तुम्ही घरातले कारभारी झाला. तुकोबा, जेव्हा तुमच्याकडे प्रपंच दिलता तेव्हा तुम्ही 527 एकर जमिनीचे मालक होता. ज्या काळात सोनं 1.5 रुपया तोळा होतं त्या काळात तुमच्याकडे 65 लाख रुपयाची संपत्ती होती. दिवाणजी होती, महाजनी होती, सावकारकी होती. रागवू नका तुकोबा, पण आम्हाला हेच मिळवलं काय? 527 एकर जमिनीचे तुम्ही 600 एकर केले का? 700 एकर. बर, 65 लाख रुपयाच्या संपत्तीचे तुम्ही 70 लाख रुपये केले का? 75. घरात दिवाणजी होती, महाजनी होती, सावकारकी होती. अजून कोणतं पद मिळवलं? कोणतंच नाही ना. मग अट्टहास करून नेमकं मिळवलं काय? तुकोबा, 527 एकर जमिनीची राख रांगोळी केली. 65 लाख रुपयाची संपत्ती नेऊन इंद्रायणीच्या डोहामध्ये बुडवली. आम्ही तुम्हाला गरीब म्हणलं तर तुम्हाला वाईट वाटेल, आणि तुम्हालाच नाही, बहुतेक सध्या गरीब म्हणलेलं कोणालाच सहन होत नाही. वाईट ह्याचं वाटतंय पाहुणे, वाईट ह्याचं वाटतंय. श्रीमंताला गरीब म्हणल्यावर राग येऊ द्या की, पण आमच्यासारख्या गरिबांना सुद्धा गरीब म्हणून घेऊ वाटत नाही. आणि शपथ गरीब म्हणून घेऊ वाटत नाही. आमची धडपड याच्यासाठी आहे. मी आहे याच्यापेक्षा समाजाने मला मोठं म्हणलं पाहिजे. मी आहे याच्यापेक्षा समाजाने मला श्रीमंत म्हणलं पाहिजे. मग होता असं, समाजाने मला श्रीमंत म्हणावं म्हणून माझा आयुष्यातला दिखावा वाढतो आणि थोडं प्रामाणिक बोलतो, थोडं पायाला हात लावून बोलतो. ऐका, ऐपतीपेक्षा जास्त दिखावा वाढला. ऐपतीपेक्षा जास्त दिखावा वाढला की माणूस नेहमी अडचणीत येतो. संपून तंतोतंत 12 मिनिटं जास्त झाली. अतिशय नम्रतापूर्वक या समस्त खताळ पटेल परिवारानं ही सेवा माझ्यासारख्या पामराकडे दिली, त्याबद्दल समस्त परिवाराचा आभार मानतो. पाठीमागल्या काही दिवसापूर्वी सन्माननीय प्रवीण भाऊ खताळ यांनी संपर्क केला आणि सांगितलं, महाराज ही तारीख लिहून ठेवा. ज्ञानदेव